सुंदर जव्हार शहराची बकाल अवस्था। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह। जव्हार नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय पक्ष जव्हार शहराच्या बकाल अवस्थेबद्दल भूमिका घेण्यास तयार नाहीत। सुंदर जव्हार शहराला राजकीय व्यवस्थेने बकाल अवस्थेत लोटले आहे। चंद्रकांत पटेल यांच्या कार्यकाळात जव्हार शहर 20 वर्ष मागे गेले। आता जव्हार नगर परिषदेच्या निवडणुकीत जव्हारवासीय काय भूमिका घेतात हे पाहणं निर्णायक ठरणार आहे। 108 वर्ष पूर्ण झालेल्या जव्हार नगर परिषदेच्या क्षेत्राची अवस्था अत्यंत दयनीय आहे। शहरातील रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत। धरणात पाणी आहे, परंतु नळाद्वारे सुरळीत आणि पुरेसे पाणी मिळत नाहीत। रस्त्यावर विजेचे खांब आहेत, पण पथदिवे नाहीत। एकूणच शहराची अवस्था बकाल आहे। सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे। विकास कामं फक्त कागदावरच आहेत आणि त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो। या गंभीर परिस्थितीबद्दल जव्हार नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे उमेदवार अद्याप स्पष्टपणे भाष्य करू शकलेले नाहीत। जव्हारमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होईल। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा उदावंत, शिंदे शिवसेनेच्या वतीने पद्मा राजपूत, तर महाविकास आघाडीच्या वतीने रश्मी मणियार यांना उभं करण्यात आलं आहे। या निवडणुकीत तिरंगी आणि चुरशीची लढत होईल, परंतु राजकीय पक्ष जव्हार शहराच्या बकालीकरणाच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यात उत्सुक नाहीत, असं सध्याचं चित्र आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये जव्हारमधील 10 प्रभागांपैकी 3च प्रभाग विकासाच्या आणि वैचारिक मुद्द्यांवर मतदान करतील अशी शक्यता आहे। उर्वरित 7 प्रभागांमध्ये लोकशाहीला मारक असं चित्र आहे। त्यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही ठोस भूमिका घ्यायला तयार नाहीत। जव्हार नगर परिषदेच्या कारभारातील भ्रष्टाचार यावर कुणीच भाष्य करण्यास तयार नाही। जव्हार नगर परिषदेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होईल आणि ती चुरशीची असेल, परंतु त्यातून नागरी सोयीसुविधांबाबत कोणताही ठोस निर्णय होणार नाही असं चित्र सध्या तरी आहे। दुर्दैवाने नागरी सोयीसुविधांच्या समस्यांवर जव्हारमधील नागरिक राजकीय पक्षांवर दबाव आणू शकले नाहीत। हे जव्हार शहरासाठी अत्यंत हानिकारक आहे। जव्हार नगर परिषद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या भूमिकेबद्दल आणि पक्षांच्या भूमिकेबद्दल आपली काय भूमिका आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे न चुकता कळवा। आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करावं, बेल बटन दाबा। धन्यवाद।